विश्व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश हा विश्वविजेता ठरला. अवघ्या आपल्या 18 वर्षाच्या वेळेस तो विश्वविजेता होण्याचा बहुमान त्याला मिळाला. त्याने जगजता डिंक लारेन यांचं आव्हान मोडून काढलंय. विजेता म्हणून घोषणा होताच गुकेश हा अत्यंत भावुक झाला. डोळ्यातील आनंदाच्या अश्रूला तो थांबू सुद्धा शकला नाही. I want to play for as long as I can. I want to have a very, very long career and to stay at the very, very top. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर 11 वर्षांनी भारताच्या डी गुकेशच्या रूपाने भारताला बुद्धिबळातला दुसरा जगजेता मिळाला आहे. गुकेशचं अभिनंदन करताना विश्वनाथन आनंद यांनी एक्स वर लिहिलं आहे की अभिनंदन हा अभिमानाचा क्षण आहे. बुद्धिबळासाठी WACA साठी आणि माझ्यासाठी सुद्धा व्यक्तिगत रूपाने हा अभिमानाचा क्षण आहे. डिंगनेही आपल्या खेळातून आपलं चॅम्पियन असणं दाखवून दिलंय. गुकेश प्रज्ञानंद हे भारताचे तरुण बुद्धिबळ खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली WACA या अकादमीत बुद्धिबळाचे धडे गिरवत आहेत. गुकेश बरोबरचा जुना फोटो ट्विट करत आनंद यांनी पुढे असंही म्हटलं आहे, तो मुलगा जो पुढे जाऊन राजा बनेल. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा गुकेशचं अभिनंदन करत त्याची चिकाटी आणि मेहनतीला याचं श्रेय दिलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुकेशचं अभिनंदन करत म्हटलंय की गुकेशच्या विजयाने भारताच्या बुद्धिबळातल्या दबदब्यावर शिक्कामोर्तब झालाय. 13 डिसेंबरचं गुगल डूडल सुद्धा बुद्धिबळाबद्दलच होतं. 13 सामन्यांमध्ये गुकेश आणि डिंग लिरेन बरोबरीत होते. अनात्म सामन्यात गुकेशने संयमी खेळ करत बाजी मारली. प्रभावानंतर चीनचा डिंग लिरेन काय म्हणाला ते पहा. I think I played maybe my best tournament in the year. I could be better, but considering yesterday's lucky survive, it's a fair result to lose in the end. I have no regret.